माहित, पण मी जात नाही कधी. हां 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 एका ठिकाणी आमच्या इथे मराठा म्हणून आहे, तिथे नोंदवलं होतं, पण तिथे पण कशा मोठ्याच मुली आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये काय मला भेटतच नाही. एक होती पण तिचं आता काय हे हे नाही हे रिप्लाय आला. कणकवलीमध्ये जे विवाह मंडळ आहे ते त्यांचं नाव काय आहे? त्यांचं काय मी घेतलंय, पण बघायला लागेल, माझ्या लक्षात नाही त्यांचं नाव आहे ते. आता तुम्ही सांगत होतात ना पण. ते 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 त्यांचं आहे माझं काहीतरी मामागाडीत ते काहीतरी नाव आहे काहीतरी. बरोबर त्यांच्या हे बरोबर असतात. बरोबर. बरोबर ना. हां बरोबर. हा हा ते असं आहे ते नाव मग त्यांचं. तुम्हाला काय काय केलं त्यांनी? मग तुमचं नाव नोंदणी करून काय घेतलं? फॉर्म नोंदणी करून फॉर्म भरून घेतला आणि 1000 रुपये घेतले फॉर्मचे. हं. मग मला बोलले की स्थळ आलं का मी तुम्हाला करतो फोन सांगितलं. किती महिने झाले याला? आताच घेतलं, महिना झाला असेल, आपला महिना पण नाही झाला. बरं. हं. हा त्याच्यामुळे मी काही एकावरच राहत नाही हो. तुमचे मी व्हिडिओ भरपूर बघते. बरोबर. आज बघू यांना करू, कारण माझ्याकडे कसं मला पण काही कळत नव्हतं त्या मोबाईल मधलं. हां पण आमच्या बाजूला मी सांगितलं त्यांना, तर ते बोलत होते तुमच्याशी. मला ते नोंदवायचं आहे नाव ना तुमच्याशी जॉईन ठीक आहे. करायचं. ऐका सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. आम्ही लग्न जुळवत नाही. आम्ही काय करतो, बातम्या घेतो यूट्यूबला. हां तुमचं लग्न जुळून जाईल, कारण कसं आम्ही डायरेक्ट नंबर शो करतोय. हां नंबर शो करणारा संपूर्ण भारतात हे एकच विवाह मंडळ आहे. बाकी कुठेही नंबर शो केले जात नाहीत. लोक डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो म्हणून सांगतात. डिस्क्रिप्शन कुठलीही मुलगी बघणार नाही, कोणी बघणार नाही. आणि जे डिस्क्रिप्शन आहे ते केव्हाही चेंज करू शकतात, म्हणजे पैसे कमावण्याची भाषा आहे ही. हां आम्ही काय करतो, डिस्प्लेवरतीच नंबर लावतो, तो चेंज करूच शकत नाही आम्ही. हां तो व्हिडिओ काढूनच टाकावा लागणार. जेव्हा लग्न जोडणार तेव्हा तो व्हिडिओ काढूनच टाकावा लागणार आम्हाला. तेव्हा तुम्हाला संपर्क सांगायलाच लागेल ना बाबा असं जमलंय म्हणून. हो काढूनच टाकावं लागणार, कारण लोक म्हणणार हे कशाला ठेवला म्हणणार. त्यांनी काय केलं आहे ते, आता जे काही कणकवलीचे सांगताय ते त्यांनी काय केलं आहे माहिती आहे, त्यांनी माझ्यासारखी कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना दिशाभूल करत आहेत, छान छान व्हिडिओ बनवत आहेत, सुंदर व्हिडिओ, माझ्यापेक्षा चांगले व्हिडिओ बनवत आहेत ते. कारण काय, त्यांचा जो वेळ आहे, पैसा कमवत आहेत ते. मी पैसा कमवत नाही, मी फक्त रेकॉर्डिंग घेतो आहे, डायरेक्ट रेकॉर्डिंग घेतो. खरं विवाहस्थळ खरं आहे हे मुलींना मी सांगतो आहे. पण लोक मात्र कसं, आता त्यांनीच मला कॉल केला होता. त्यांनीच कॉल करून मला काय सांगितलं की तुमचा रिपोर्ट नाही आहे, आम्हाला रिपोर्ट मिळाला. मला सांगितलं असं कसं शक्य आहे? शक्यच नाही. सगळे लोक खुश आहेत माझ्यावरती, कारण हे विवाह मंडळवाले आहेत. विवाह मंडळवाले आहेत हे. आणि मग लोकांना चुना लावण्याचे धंदे चालू आहेत. लग्न झालं म्हणून सांगताय, मग बायोडा कशाला ठेवला आहे? आणि मला धमकी दिली, मला सांगतायत तुझ्या घरी येऊन मारेन तुला. आता मला फोनवर सांगितलं. कसं आहे माहिती आहे, हे बघा ऐका, मला संरक्षण आहे, मला काही इश्यू नाही आहे, मला टेन्शन नाही, मला कोण हात टच करू शकत नाही मला. फक्त विषय कसा आहे, ते काही असू देत, भले मारलं त्यांनी तरी मला काही फरक पडत नाही, कारण त्यांच्यावर केस होणार, कारवाई होणार, हे मला पण माहिती आहे. फक्त विषय कसा आहे की हे चुना लावण्याचे धंदे चालू आहेत. मारामारीची भाषा तुम्ही करताय, याचा अर्थ काय होतो? मागच्या वेळी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, तो हाच माणूस असू शकतो. आता मला कळतं आहे. मला सांगितलं साहेब तुमचा गेम सेट झाला आहे म्हणून सांगितलं. तुमचा गेम सेट झाला आहे. आता गेम सेट झाला आहे, मला काय फरक पडत नाही. म्हटलं मरायचं तर आहेच एकदा, पण चांगलं काम करून मरेन मी. तुमच्यासारखं चुना लावून नाही मरणार म्हटलं. मग असे लोक असतात, सावध राहा. बाकी काही नाही. तुमचं जे प्रोफाईल आहे त्याचा गैरवापर करायला देऊ नका. लग्न जमलं तुमचं तर कट करायला लगेच सांगायचं, कट करा म्हणून सांगायचं. कारण कसं, लग्न जमलं तर कशाला ठेवलं आहे तुम्ही? मग हे लोकांना कळत नाही मी काय करतोय ते. बरं बोला. काय नाही, तुम्हाला जॉईन करायचंय ना ते. ऐका आम्ही काय करतो, आम्ही डायरेक्ट फोन नंबर शो करतोय. तुम्हाला जर समजत असेल तरच तुम्ही पेमेंट करा आम्हाला. मी असं म्हणत नाही की मी पैशाचा भुकेलेला नाही आहे. माझे 4-5 उद्योग चालू आहेत आणि मला कुठून ना कुठून 4 पैसे मिळत आहेत, नाही असं नाही. फक्त एवढंच की मला समाधान वाटतं म्हणून हे काम करतोय. तर त्यामुळे कसं, तुम्ही आधी बघा माझे 4 व्हिडिओ. तुम्ही जर बघत असाल तर काही इश्यूच नाही, पण जर नाही बघला असाल व्हिडिओ आमचे तर बघा. आणि खरंच आम्ही नंबर शो करतो आहे का प्रत्येक नवरा मुलाचा ते बघा. जर करत असू तर तुम्ही तुमची जाहिरात द्यायला हरकत नाही. तुम्हाला खेड्यापाड्यातून कुठून तरी कॉल येईल, कुठेतरी लग्न जुळणार म्हणजे जुळणार.
किती फी आहे पण ती? आम्ही रील बनवायची 500 रुपये घेतो आहे, रील बनवायचं असेल तर. आणि जर रेकॉर्डिंग बनवायचं असेल तर 3000 घेतो आहे. रेकॉर्डिंगला ताई वेळ लागतो थोडा, कारण रेकॉर्डिंग तुमचं ओरिजिनल आम्ही घेतो. दुसरी गोष्ट त्याला थंबनेल टॅग वगैरे खूप काही काही गोष्टी असतात, ते सगळी मेहनत आम्ही करतो, एकदाच करतो. तुमचा बायोटा कायम ओपन असतो, डायरेक्ट फोन नंबर कुणीही घेऊ शकतं तुमचं, समजलं ना. तुम्हाला कॉल रिझल्ट आला पाहिजे हा आमचा उद्देश आहे. रीलमध्ये सुद्धा आता समजा रील 500 रुपयाला आहे, म्हणजे असं नाही आहे की 500 रुपये म्हणजे किंमत नाही आहे. 500 रुपयाला सुद्धा आम्ही हेच काम करतो, फक्त रेकॉर्डिंग नसतं. 500 रुपयामध्ये काय होतं, 15 सेकंदाचं रील असतं, त्याच्यामुळे काय होतं, काही मुली पटकन वही आणि पेन घेऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे रिझल्ट कमी येईल 500 रुपयाला. पण रेकॉर्डिंगमध्ये रिझल्ट छान येतो, कारण रेकॉर्डिंगमध्ये फक्त वधू बघतात. त्याचं कारण काय, नवरा मुलाची जाहिरात असते आणि मुलीच बघणार, कारण नवरा मुलाची जाहिरात नवरा मुलगा नाही बघत. त्यामुळे कसं फक्त आणि फक्त वधूच बघतात, आणि त्यातली वधू तुम्हाला डायरेक्ट कॉल करते. ही सिस्टीम आहे आमच्याकडे. तुम्हाला पटलं तरच हे करा, नाही तर असं काही नाही आहे. हो हो. आणि जे कोण आता तुम्ही सांगितलं तुमच्या बाजूला कोण राहत आहेत, जरा सावध राहा. बाकी काय नाही, हे काय मला वाटत नाही काय करतील, असं काही नाही करणार. आमच्या बाजूला ना तिथे इकडे बसतात तिकडे ना, त्या मार्केटच्या इकडे, तेव्हा मी ते लिहिलेला पण बोर्ड आहे ना. जागोजागी बोर्ड लावलेत, जागोजागी बोर्ड लावलेले आहेत. होय होय बोर्ड आहे. मग मला वाटलं असेल, आम्ही कधी जात नाही ना, आता मी फर्स्ट टाइम. आम्हाला बोर्ड लावायची गरज नाही आहे ताई. आमचा बोर्ड, माझा चेहराच हाच बोर्ड आहे. मला प्रचंड लोक बघतायत. भावाच्या वेळेला मी आमच्या मराठा हे आहे ना, मराठा वधू मंडळ डोंबिवलीमध्ये, तिथे नोंदवलं होतं ते एक, आणि माझ्या मुलाचं बघ. बाकी मी इतर कुठे नाही नोंदवत. आपल्याला एकच माहिती होतं मला, ते आमचं व्यवस्थित आहे तिथे. आणि हे आता मला तिथे एकाने सांगितलं म्हणून मी गेले, नाही तर मी असे जात नाही कुठे आपण. अहो एक विचार करा, हे लोकांना पैसे जे घेतात ते त्यांचा नंबर दिला पाहिजे ना समोरच्या पार्टीला. ते नंबर कसं देणार तुम्ही, नंबर देतच नाही ते लोक. मग असा विषय आहे. बरं ठीक आहे, असू दे. हो ठीक आहे ठीक आहे, चालेल. हो बघते मी तुमचं, आणि मग नंतर तुम्हाला मी कॉल. हो चालेल चालेल, आरामात आरामात. हो आरामात. मित्रांनो काळजी घ्या, तुमचा जो बायोडाटा आहे त्याचा गैरवापर करायला देऊ नका. तुम्ही पैसे मोजता. आता माझ्याकडे जेवढे बायोडाटा आहेत त्या सगळ्यांचे नंबर मी डिस्प्लेला शो केलेले आहेत. डिस्प्ले मी चेंज करू शकत नाही, त्याच्यावर बिझनेसच करू शकत नाही. कारण काय, त्या डिस्प्लेवर नंबर तो कसा काढून टाकणार, मी नाही टाकू शकत काढून. तो नंबर तसाच ठेवावा लागणार. आता तसाच ठेवला तर मुली मला शिव्या देणार. मुली म्हणणार काय, लग्न झालेलं बायोडाटा कशाला ठेवलात. कळलं ना. म्हणजे याचा अर्थ काय, मला तो बायोडाटा काढूनच टाकावा लागणार. कळलं ना. त्यामुळे आमचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे आहे. कुठेही 2 नंबरचे धंदे करत नाही आम्ही. जे काय दिसतं आहे ते लोकांना, ज्यांना कळतं आहे ते लोक नक्कीच शेअर करतील मला, किंवा नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्या लोकांना मी बघण्याची विनंती करतो. आमचे व्हिडिओ बघा, तुम्ही अंदाज घ्या. जर तुम्हाला वाटलं की खरंच आम्ही खात्रीशीर लग्न जुळवतो आहे तर तुम्ही विचार करू शकता. मुलीनो तुम्ही सावध राहा. आता एक विचार करा, BE इंजिनियर नवरा मुलगा म्हणून त्यांनी जाहिरात केली आहे. आता एक विचार करा, लग्न झालं म्हणून सांगितलं, झालं तर त्या मुलीसोबत बायोडाटा दाखवला पाहिजे, फोटो दाखवला पाहिजे. तर त्या मुलाचा बायोडाटा दाखवला आहे, म्हणजे बिचारा मुली फोन करणार त्यांना, आणि फोन करून काय भेटणार त्या पोरींना, त्यांचे फोटो वगैरे घेणार, आणि ते फोटो अनाथ म्हणून दाखवणार. ते लोकांकडून पैसा कमवणार. बिचारा पोरी फसणार त्याच्यामध्ये. एकतर मुली मिळत नाही आहेत आणि तुम्ही असले धंदे करताय. विचार केला पाहिजे. या गोष्टीवरती सगळ्यांनी विचार करा, आणि जास्तीत जास्त कृपया शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.